आयुष्य एक अजब रस आहे. कभी खुशी कभी गम. सध्या सगळ्यांचं आयुष्य म्हणजे नुसतं टेन्शन झालंय राव. सकाळी उठल्यापासून सुरू होतं. दिवसभर काय काम करायचं, उठायचं, ऑफिसमध्ये जायचं, मरमर करायची. संध्याकाळी घरी आल्यानंतर दमून भागून थोडासा विरंगुळा कुठेतरी मिळावा म्हणून आपण टीव्ही लावतो. टीव्ही लावल्यावर काय, तेच मारामारी, जाळपोळ. अरे काय थोडा तरी काही आहे की नाही उसंत त्या डोक्याला. हा. पण जर आपण एखाद्या निवांत ठिकाणी गेलोय, जसं मी आता पन्हाळ्यावर आलोय, अरे हिरवा निसर्ग आहे, पक्ष्यांचा किलबिलाट आहे, अशा ठिकाणी गेलं ना मन एकदम फ्रेश होऊन जातं. त्यामध्ये जर एखादं आपल्याला पुस्तक वाचायला मिळालं ना, हा 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 क्या बात आहे. म्हणजे आपल्याला जर रिफ्रेश आणि रिचार्ज व्हायचं असेल ना, तर हिरवागार निसर्ग आणि एक छानसं पुस्तक, बस और कुछ नाही. असंच एक पुस्तक माझ्या हाती लागलंय. आर्यम लिखित झाडावरचा हॉस्टेल. एक सुंदर हलकं फुलकं विनोदी पुस्तक, एक अप्रतिम कथासंग्रह. तुम्ही वाचा, मग तुम्हाला कळेल मी असं का म्हणतो. सब कुछ भूल जाओ.